Question number 12. Two dice are thrown simultaneously. If x denote the number of sixes, find the expectation of x. म्हणजे काय करायला सांगितलं आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेले. सोल्युशन. आता ते काय म्हणायचं? काय आपला यादृच्छिक प्रयोग काय? रॅन्डम एक्सपेरिमेंट काय? टू डाइस are thrown. सायमल्टेनियसली. ठीक आहे, सायमल्टेनियसली. आणि मग सॅम्पल स्पेस काय? सॅम्पल स्पेस S is equal to having elements primary 1 1 2 up to 6. How many elements? Yes, let capital X denote the number of sixes. Number of sixes. Hence, X takes the value. कोणत्या व्हॅल्यू घेईल? 6 आला पाहिजे. कोणत्या पण एका याच्यावर असेल चाल. किती व्हॅल्यू घेईल? X 0. एकही दोघांच्या दोन्ही या संदर्भात आपण ऑर्डर पेअर पाहिली. दोघांच्या ऑर्डर पेअर मध्ये एकही 6 दिसणार नाही. म्हणजे 0 6 दिसला. एक दिसेल किंवा 2 दिसतील. त्याच्या उत्तर दिसणार. कळालं का? मला 3 6 दिसतील का? म्हणजे त्याच्या फळाला असं गॅरंटी नाही देते. दिसू शकतात. आणि मग 0 1 2 3 जिथे काय आले बाजूला. नाउ वी सी द कोऑर्डिनेट डिस्ट्रीब्यूशन ऑफ x. ती x = 0 असं शोधायचं. मग आता कोणते एलिमेंट्स दिले? तर याच्यामध्ये पहिला एलिमेंट येईल 1 1 1 2 1 3 1 4 1 5 2 5 1 1 6 नाही काय झाले 0 0 सांगितलं ना x काय असला पाहिजे 0 असला पाहिजे 2 2 2 3 2 4 2 5 त्यानंतर 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 3 4 1 4 4 2 4 3 4 4 4 5 5 1 5 3 5 4 5 किती एलिमेंट्स? मी याचं उत्तर किती आलं पाहिजे? 20 उत्तर आहे. जर प्रॉपर्टी ऑफ एखाद्या लोकांच्या प्रॉपर्टी काढायची तर उत्तर किती आलं? 25 अपॉन 20 का 25? 20 अपॉन 30 24 का? बघ 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे पण जास्त कसं का असं? प्रत्येकाचे 5 5 तर 100% असतात. 5 5 25 आलं पाहिजे. म्हणजे कोणतं राहिलं? हा 1 राहिला. मी म्हणलं 25 यायला पाहिजे. ओके का? मग 25 आपण किती आलं? 36. आता प्रॉपर्टी ऑफ x = 1 म्हणजे प्रॉपर्टी ऑफ कर्ली ब्रॅकेट मध्ये काय आले? 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6 1 6 2 6 3 6 4 6 5. झालं का? एक 6 आला नाही प्रत्येक याच्यात. हे किती एलिमेंट्स आहेत टोटल? मी इथे प्रॉपर्टी 10 अपॉन 30 करेक्ट का बघा. ओके का? आता प्रॉपर्टी ऑफ x = 2 कोण येईल? 1 अपॉन 6. प्रॉपर्टी ऑफ 6 किती एलिमेंट्स आहेत? 1 अपॉन 30. झालं का? हेच काय पाहिजे? एक्सपेक्टेड व्हॅल्यू. मग x i p i आणि x i p i एवढं द्यायचं. काय एलिमेंट येतं? 0 1 2 इथं काय? 25 26 10 upon 36 गुणाकार करा 0 10 upon 36
समेशन xi pi 12/36 एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजे कॅपिटल U ऑफ x म्हणजे समेशन xi आयरन कॉमन टू घ्या मला होतं 12/36 मध्ये 1/3 कळलं का अजून मध्ये काय सांगितलं टू नंबर्स आर सिलेक्टेड ॲट रँडम विदाउट रिप्लेसमेंट परत मागे ठेवायचा नाही फ्रॉम द फर्स्ट 6 पॉझिटिव्ह इंटिजर आता पहिले 6 पॉझिटिव्ह इंटिजर कोणते इंटिजर म्हणजे पूर्णांक संख्या मग पहिले 6 कोणते 1 2 3 4 5 6 X note the larger number 2 larger of the two number obtained दोन पेक्षा लार्जर नंबर असला पाहिजे फाइंड एक्सपेक्टेड व्हॅल्यू आता काय सांगितलं आपल्याला सॅम्पल स्पेस मध्ये एलिमेंट कोण करते सॅम्पल स्पेस यस हा बा याच्यात एलिमेंट आपल्याला लगेच असं नाही काढताना किती एलिमेंट घ्यायचं आहे आपल्याला त्याचं चित्र असं आहे सॅम्पल स्पेस पहिले 6 मध्ये 2 सिलेक्ट करा झाले ना टू नंबर आर सिलेक्टेड फ्रॉम फर्स्ट 6 पॉझिटिव्ह इंटिजर मग काय म्हणतात that is n of s nothing but 6c2 उत्तर 6 into 3 1 into 2 into 6 sorry 15 काय होतं 1 into 5 होतं ना 6 into 5 किती आलं येतं 10 नाही ना 15 किती आले नंबर 15 बरोबर आहे दोन नंबर आपल्याला फक्त काय करायला सांगितले आपल्याला सिलेक्ट करायला सांगितले आणि ते दोन नंबर कसे असले पाहिजे किती येते नंबर संख्या असे 15 नंबर कोणते दोन येणार आहे चला आता काय सांगितलं लेट x इक्वल टू काय सांगितलं रे दी लार्जर ऑफ द टू नंबर्स obtained लार्जर ऑफ टू नंबर मग असे नंबर तुम्हाला सिलेक्ट करा जे दोन नंबर तुम्ही काढणार आहात त्याच्यात लार्जर नंबर असला मग आता हेच एक्सटेंड द व्हॅल्यू चला कोणकोणते हा 2 त्याच्या अगोदर एक आहे ना एक पेक्षा तो मोठा लार्जर 3 4 5 6 त्याच्यापेक्षा पुढे येणार आता काय आहे प्रोडक्ट ऑफ x इक्वल टू 2 किती लार्जर नंबर देतो 2 त्याच्यापेक्षा मोठा कोण आहे मी एकच आहे त्याच्यापेक्षा लहान ठीक आहे ना प्रोडक्ट ऑफ काय फक्त सिंगल टर्म 1 बरोबर ना म्हणून उत्तर किती आलं 1 अपॉन प्रोडक्ट ऑफ x इक्वल टू आता 3 किती लहान नंबर याच्यापेक्षा 1 आणि 2 किती नंबर झाले 2 म्हणजे 2 आपण किती आहे त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ x is equal to 4 that is 1 into a 3 3 upon 50 बरोबर आहे का the property of x is equal to 5 1 into a त्याच्यामध्ये एलिमेंट्स 4 किती एलिमेंट्स आले 4 नंतर प्रॉपर्टी ऑफ x is equal to 16 किती आलं 1 into a 3 into a 5 किती एलिमेंट्स आले 5 आले आपण मग याचं प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन आपल्याला माहित झालं काय दिले दोन येते का बघा 6 6 4 5 15 15 छेद 15 उत्तर आलेलं आहे ओके ना असे नंबर्स आपल्याला या ठिकाणी मिळतील आता काय शोधायचं आपलं x आय शोधायचं x आय आणि p आय आणि x आय p आय शोधायचं x आय ची किंमत किती आली 2 3 4 5 6 एक तरी नंबर त्याच्यापेक्षा लास्ट मोठा असला पाहिजे असं आपल्याला सांगितलं होतं
मग इथं किती आलं 1/50, 2/50, 3/50, 4/50. चला उत्तर 2/50, 6/50, 12/50, 20/50. जरा कॅल्क्युलेशन समेशन एक सारखी आहे. 50 आणि 1 झाले, हे 50 मध्ये 60 झाले का? 50 झाले का बघा, चेक करू. 50 आणि हे झालं म्हणजे 8 आणि 70, 70/50. मग एक्सपेक्टेड व्हॅल्यू, E ऑफ x इज इक्वल टू किती? 70/50 भाग द्या, किती उत्तर आलं? 4.100 प्लस किती झाले? 6. नंतर किती राहिले शिल्लक? बरं 6. ठीक आहे. नेक्स्ट नोट, द सम ऑफ नंबर ऑफ 10 when the two paired dice are rolled, find the standard deviation. आता हा एक्झाम्पल आपण पाहिले, त्याच्यामध्ये आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स काढला होता. फक्त काय राहिलं होतं काढायचं आपल्याला? स्टँडर्ड डेविएशन. तर हे एक्झाम्पल आपण परत एकदा पाहू. लेट आपला एक्सपेरिमेंट कोणता आहे? 2 paired dice are rolled. आता सॅम्पल स्पेसिस काय असेल? 1 पासून सुरुवात करणार, तर कुठं येऊन थांबणार? 6 पर्यंत. या ची संख्या किती आहे? आता एक डिनोट काय डिनोट करतोय? सम ऑफ दी नंबर ऑफ 10. Okay. Hence, x takes the value. कोणते व्हॅल्यू घेईल? 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. पुढे दिलेलं एक्झाम्पल वाच. आणि मग आता तुम्ही जरा मला किती सांगणार आहे? मी त्या लिहिणार आहे. xi pi xi स्क्वेअर pi चालू 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. Summation xi pi. Summation xi square. चला याची व्हॅल्यू किती आहे? प्रत्येकाची व्हॅल्यू किती? किती आलं सांगण्याची गरज आहे, तुम्हाला माहिती आहे म्हणून लिहितो मी. 1/36 हे 4/36 4/36 आपल्याला गुणाकार 2/36 6/36 12/36 30/36 30/36 36 4/36 आणि उत्तर सांगा. 252 252 उत्तर किती आलं? आलं आपल्याला. चला इथं करायचं 4/36 294
324 upon 36. 300 upon 36. 242 upon 36. 144 upon 30. Total answer 1974 upon 36. 54 upon किती? 54 point किती? 83. चला आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू करायचं आपल्याला e ऑफ x समेशन टू n x सांगा 5252 upon 36 मध्ये 7 आलं. आता व्हेरियन्स ऑफ x आपण हे काढलेले आधी समेशन टू n x स्क्वेअर pi मायनस e ऑफ x इथं उत्तर आलं 5483 मायनस 49 7 चा वर्ग किती आलं उत्तराचं 5.83. आता हे झालं व्हेरियन्स. आता काय विचारलं आपल्याला स्टँडर्ड डेविएशन ऑफ x अंडर रूट ऑफ तर बरोबर 2 पॉइंट समथिंग यायला पाहिजे कारण की वर्गमुळात 4 चं उत्तर 2 पॉइंट किती आलं 4. आता हे लॉग टेबलच्या माध्यमातून तुम्हाला काढावं लागेल. कसं काढणार 1/2 टाइम्स ती संख्या घेणार त्याचा लॉग फाइंड आउट करणार आणि मग त्याला 2 ने भागणार मग त्याला लॉग फाइंड आउट करायचं मग तुम्हाला उत्तर मिळेल. ठीक आहे. In a class has 15 students whose ages are त्यांची वय शोधली काय 14 आहे 17 आहे 15 आहे 14 21 27 27 19 20 16 18 20 17 17 16 19 20 years. One student is selected in such a manner that each has the same chances of being a chooser and the age of x of the selected student is recorded. प्रत्येकाला सेम संधी मिळणार आहे. एक घ्यायचा आहे एखादा विद्यार्थी घ्यायचा आणि त्याचं काय करायचं वजन मोजायचं वजनाची नोंद करून ठेवायची सॉरी एजची नोंद करून ठेवायला सांगितलं आहे. ठीक आहे. प्रत्येकाला सेम संधी मिळणार आहे याचा अर्थ प्रत्येकाची प्रॉपर्टी कशी मिळणार आहे सेम होत असणार 1/50. 15 लोक आहेत ना एकच सिलेक्ट करायचं 1/50 प्रत्येकाची प्रॉपर्टी असणार आहे. चला पुढे जायचंय काय समजलं पुढे What is the product distribution of the random experiment of x? Find the mean, variance and standard deviation. Product distribution clear झालं. काय product distribution? 1/50 सगळ्यांचंच ते येणार. प्रत्येक कार्यक्रमाचं किती येणार त्याचं वय 14 आहे त्याचं पण येणार. आता इथं थोडंसं आपल्याला टॅली मार्कर लागणार आहे 14 या 2 नाही आला बराच वेळा आला बरोबर नाही मी तर आता म्हणालो सोल्युशन. आता सुरुवातीला टॅली मार्क टू फाइंड दी टॅली मार्क ऑफ एजेस. आता एजेस शुड बी काय एज आणि टॅली मार्क नुसार फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करू शकतो टॅली मार्क आणि मग फ्रिक्वेन्सी पण काढू शकतो. आता हे 14 आहे असे किती कार्यक्रम शोधा 2 टॅली झाले ना मार्क टॅली मार्क मध्ये इथं कट करायचं इथं 2 आले चला 15 वाले पण आहे 1 इथं गेला 15 त्यानंतर 16 वाले किती बघा 2 17 वाले 1 गेला 18 वाले 19 वाले 20 वाले 21 वाला
प्रत्येकाची प्रॉपर्टी काय सांगितलं तिथं उत्तर किती झालं 2 1 2 3 1 2 या सगळ्या गोष्टी उत्तर किती आले पाहिजे त्यातील 15 आले पाहिजे बघा चेक 3 8 11 4 आले का बरोबर 50 स्टुडंटच आले आपण प्रत्येकाचं शोधून पाहिजे आता नाव प्रॉपर्टी किती काय म्हणायचं x काय सांगितलं x लेट बना x is equal to select काय the student and record his to select the student and record his age hence x takes the value कोणकोणते व्हॅल्यू घेईल 14 मिळेल 15 मिळेल 16 17 मिळेल 18 19 20 आणि 21 एवढे कार्यकर्ते आपल्याला मिळतील बरोबर का मग आता हीच प्रॉपर्टी सांगितली प्रॉपर्टी ऑफ x is equal to 40 असण्याची प्रॉपर्टी किती तर किती वेळा आहे ना तू आहे ना आपल्या फ्रिक्वेन्सी 2 मिळत मी असं तुम्हाला 15 पैकी दोघं जण मिळणार प्रॉपर्टी ऑफ x is equal to किती 15 1 upon 15 प्रॉपर्टी ऑफ x is equal to किती 16 म्हणजे 2 upon 8 प्रॉपर्टी ऑफ x is equal to किती 70 x is equal to 80 property of x is equal to किती 90 आणि शेवटी property of x is equal to 20 property of x is equal to 21 टोटल product distribution आपल्याला कळलं product distribution ला जात आपण असं ना त्याला उभे सांगतो मी इथं काय आलं कॅपिटल x is equal to small x the property of capital X is equal to पटापट उत्तर सांगता येऊ शकतं काय अडचण नाही 14 15 16 17 18 19 20 21 झालं का प्रॉपर्टी 2 upon 15 1 upon 15 2 upon 15 3 upon 15 1 upon 15 2 upon 15 3 upon 15 1 upon प्रॉडक्ट डिस्ट्रीब्यूशन तयार झाला आता काय करायचं आपल्याला मीन व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डिव्हिजन काढायचे इथं आलं xi pi xi pi xi स्क्वेअर मला पहिलं 40 50 60 70 80 90 कॅल्क्युलेशन मोठे परत जर मोबाईल असेल तर त्याचा वापर आपण करू शकतो तुम्हाला लॅपटॉप लॅपटॉपचा वापर करायचा त्याचे काय त्यांनी बरोबर मला सांगायचं हा पहिलं पी आय दिलं करस्पॉन्डिंग किती रे 2 upon 15 1 upon 15 2 upon 15 3 upon 15 1 upon 15 2 upon 15 3 upon 15 1 upon 15 चालू करायचं 28 upon 15 15 upon 15 22 upon 15 51 upon 15 18 upon 15 38 upon 15 60 upon 15 21 upon चला बेरीज करा सगळ्याची बेरीज आहे का कोणाकडे नाही म्हणायचं आहे का कॅल्क्युलेशन करा बाकी कोणी गेलं कॅल्क्युलेट करतो पण मी गेलं काम करतो हा किती आलं स्वतःचा वर्ग 196 गुणिले 2 करा 12 हा 392 छेद 15 चला 225 गुणिले 1 225 छेद 15 चला पुढं 16 16 त्यावर किती 300 किती 256 साले हा 256 गुणिले किती 2 करा 500 2 होतं का 4 5 2
512 करा 512 तो 17 वर्ग करा 289 आहे का हां म्हणजे किती करा 867 पुढे 8000 324 पुढे 19 341 गुणिले 2 361 सॉरी 61 गुणिले 2 बोला 722 722 पुढे 400 12 1215 एकचा वर्ग 15 आता बरीच सांगायची मला 215 बरोबर का देतो शोधा तोपर्यंत एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढून देतो एक्सपेक्टेड व्हॅल्यू E of x nothing but summation xi pi summation xi pi किती झालं 263 हे 17.53 क्या व्हेरिएबल होता हा 4615 करून बघा व्हेरियन्स ऑफ x summation xi square pi minus v of x काय उत्तर आलं याचं 312.2 वजा याचा 17 जोड करा 17.53 चा वर्ग करा 17 चा किती आला 179 279 होईल पुढे काहीतरी पुढे किती आला 4.89 टोटल नाही मला आता 17.53 चा 360 करा जरा की 4 पॉइंट समथिंग आलेगा 4 पॉइंट किती 4.9 समथिंग आता व्हेरियन्स ऑफ 4.9 जर आलं तर स्टँडर्ड डेविएशन काय येतं रूट मध्ये व्हेरियन्स ऑफ 4.9 0.7 समथिंग 2 पॉइंट येतं का 2 पॉइंट किती येतं 20 that is variance sorry standard deviation. So example number 16 in a meeting 70% member favor and 30% oppose the certain proposal. A member is selected at random. We take the x is equal to 0 is opposed and x is equal to 1. He is a favor. Find the expected value of x and variance of x. ठीक है आपल्याला variance of x काढायला सांगितलं आणि expected value काढायला सांगितलं ओके आता 70% फेवर मध्ये आहे 30% काय सांगितलं अपोज सर्टन प्रपोजल बघ सोल्युशन आता नंबर ऑफ फेवर the probability आता काय म्हणले ते x काय म्हणले अपोज आणि 1 काय म्हणले इज फेवर probability of x is equal to 1 किती सांगितलं किती फेवर मध्ये 70% म्हणजे 70/100 म्हणजे 0.7 एवढे काय सांगितलं आपल्याला आणि पुढे काय सांगितलं probability of x is equal to 0 म्हणजे अपोज वाला सांगितलं ते सांगितले 30% आता 30/100 means 0.7
ओके, आता वी सिलेक्ट द मेंबर. लेट एक्स काय सांगितलं आपल्याला? सिलेक्शन नंबर ऑफ मेंबर्स मेंबर्स मेंबर इज सिलेक्टेड. ठीक आहे, हे एक्स टेक्स द व्हॅल्यू झिरो आणि झिरो आणि फ्युअल कोणता किंवा त्याच्यामध्ये असे दोनच आहे, याच्यामध्ये आपलं उत्तर येण्याचे सापडतं. ठीक आहे, आता आपल्याला प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन करायचं. प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन एक्स इक्वल टू झिरो. मग काय एक्स इक्वल टू झिरो मध्ये काय शोधायचं आपल्याला? तर त्याचं उत्तर आहे 0.7 आणि प्रॉडक्ट ऑफ एक्स इक्वल टू 1 शोधायचं. त्याचं उत्तर आहे 0.3 आणि त्याला 7 प्रॉडक्ट आहे. ओके, नाउ x पी आर नंतर x आय स्क्वेअर. मग आता मला सांगा काय होईल? बघा इथं उत्तर 0 आणि 1. इथं करस्पॉन्डिंग प्रॉडक्ट होते 0.3 0.7. इथं उत्तर काय 0 इथं आलं 0.7. इथं बघा चेक करू, इथं 0 आलं, इथं 1.7 आलं. ओके, एक्स आय पी आर. म्हणून समेशन आलं एक्स आय पी आर. तर याचं उत्तर आलं बने 0.7. याचे उत्तर समेशन एक्स आय स्क्वेअर. याचे उत्तर 0.7 आलं 7. ओके, मग आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू काय? पी ऑफ एक्स नथिंग बट समेशन एक्स आय पी आर. तर त्याचं उत्तर 0.7 आणि व्हेरियन्स ऑफ एक्स काय झाले एक्स आय स्क्वेअर पी आर. तर याचं मायनस ई ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि उत्तर किती आलं 0.7 70 मायनस 0.7 ब्रॅकेट स्क्वेअर. उत्तर आलं 0.7 मायनस 0.49 म्हणजे 70 मधून हे वजा करायचं आपल्याला. 70 मधून वजा केलं की उत्तर किती जाईल बघा 21. दॅट इज व्हेरियन्स 0.21 इज व्हेरियन्स. तर अशा पद्धतीने व्हेरियन्स आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता. ठीक आहे, ओके.